नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरी लावलेल्या शिरोळ्यांची रेसिपी। शिरोळ्यांना काही भागात दोडका असेही म्हणतात। आमच्याकडे आम्ही याला शिरोळा असं म्हणतो। हा बघा किती मोठा शिरोळा आहे। हे सर्व ताने शिरोळ्यांचेच आहेत आणि याच्यामध्ये काही काकड्यांचे सुद्धा आहेत। शिरोळे लवकर भाजायला लागलेत, काकड्या अजून नाही भाजलेल्या। चला तर मग आपल्या रेसिपीसाठी काही शिरोळे तोडूया। हा छोटा आहे, हा तोडू। हा बघा किती मोठा शिरोळा आहे। सर्व शिरोळे काढून झालेले आहेत। जवळजवळ एक गमेलाभर शिरोळा मिळाले आहेत। शिरोळ्याचे जे शिरा आहेत त्या काढून घेणार आहोत आपण। आमच्या भागामध्ये याला शिरोळा म्हणतात, काही भागामध्ये याला दोडका असेही म्हणतात। तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा। आता शिरोळा आपण कापून घेऊया। असे बारीक तुकडे करून कापणार आहोत। ही शिरोळ्याची पहिली भाजी आहे। घरी लावलेले शिरोळे आहेत। गावाकडे राहण्याचा एक नक्कीच फायदा आहे, जे म्हणजे घरी लावलेलं आपले अगदी ऑर्गॅनिक खायला मिळते आणि त्याची टेस्ट काही वेगळीच असते। इथे मी सर्व शिरोळे कापलेले आहेत आणि त्यासोबत एक कांदा आणि 2 टोमॅटो कापून ठेवलेले आहेत। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅस चालू करून कढई ठेवले तापायला। आता याच्यामध्ये आपण कापलेला कांदा टाकूया। हा कांदा चांगला परतून घेऊया, थोडा मऊ होण्यापर्यंत परतूया। कांदा मस्त मऊ झालेला आहे। आता याच्यात टाकूया आपण तेल। तेल मस्त गरम झाले। आता टाकूया थोडंसं जिरं, आता त्याच्यात टाकूया आपली कापलेली टोमॅटो। टोमॅटो पण थोडंसं मऊ होईपर्यंत शिजवूया। थोडं शिजण्यासाठी झाकण ठेवूया। टोमॅटो आपलं मऊ झालेलं आहे। आता याच्यात टाकूया चवीनुसार मीठ, हळद, मसाला। याच्यामध्ये मी कोणताही एक्स्ट्रा कुठला मसाला घालत नाहीये, आपले जे साधे मसाले आहेत तेच घालते। आता याला चांगले मस्त परतून घेऊया। आता याच्यात टाकूया आपण कापलेले शिरोळे। मध्ये मध्ये झाकण उघडून थोडी भाजी हलवून घ्यायची। झाली आहे मस्त आपली भाजी।